आताच्या प्रदूषण काळामध्ये आपल्याला ऍक्च्युली जर ग्रीनरीवाला प्रोजेक्ट पाहिजे असेल तर शहराच्या बाहेर जावं लागतं. पण आज मी तुमच्यासाठी एक असा प्रोजेक्ट आणला आहे, अतिशय लाविश प्रीमियम प्रोजेक्ट, मोठा प्रोजेक्ट, तोही सिटीच्या अतिशय जवळ, मेन सिटीमध्येच आपण बोलू शकतो, वाकडच्या जवळ. आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत की जिथे तुम्हाला 1 BHK असेल, 2 BHK असेल, 3 BHK असेल आणि 3 BHK मध्ये एक एक्सक्लुझिव्ह व्हरायटी आहे की जिथे तुम्हाला तुमच्या हॉलची जी हाईट आहे ती जवळजवळ 15 ते 16 फुटाची हाईट तुम्हाला मिळू शकते. असा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला आवडेल का? जर आवडणार असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा जो आपला प्रोजेक्ट आहे हा अराउंड 8.5 एकर मध्ये पसरलेला आहे आणि जसं मी बोललो 400 ते 500 झाडं हे तुमच्या घराच्या आजूबाजूला असणार आहे. अतिशय युनिक कन्सेप्ट ब्रँडेड डेव्हलपर मायवन कन्स्ट्रक्शन मध्ये हा असणार आहे. आपण आज बघणार आहोत 3 BHK की ज्याचा लिव्हिंग जवळजवळ 18 फुटाचा असणार आहे. त्याचा कार्पेट आहे 1375 स्क्वेअर फीटचा. चला आपण तुमच्या फ्लॅटची टूर करूया. जसं आपण बघतोय हा तुम्हाला लॉबी स्पेस जो आहे ही तुमची प्रायव्हसी मेंटेन करते आणि लॉबी स्पेसला पण स्पेशल इथे आतल्या साईडला एक अतिशय उत्तम स्पेस दिला आहे की जिथे तुमचं शू रॅक वगैरे प्रॉपर बसवू शकता. वरच्या साईडला जर तुम्हाला काही डेकोरेटिव्ह आयटम्स त्यामध्ये ठेवायचे असतील इंटेरियर पॉइंट ऑफ व्ह्यू तर ते सुद्धा ठेवू शकता. आणि मेन या फ्लॅटचं अट्रॅक्शन आहे हा तुमचा लाविश सुपर्ब अमेझिंग लिव्हिंग. असा लिव्हिंग तुम्हाला मोस्टली बंगलो सिरीज मध्येच बघायला मिळतो, पण तुम्हाला इथे आम्ही आणलेला आहे या फ्लॅट सिरीज मध्ये अतिशय मोठा कार्पेट सहित 3 BHK मध्ये. हा बघून घ्या, अतिशय सुंदर, म्हणजे ह्यूज तुमचा इथे लिव्हिंग डायनिंगचा स्पेस पण तुम्हाला इथे स्पेशल सेपरेट मिळत आहे. त्यामुळे लिव्हिंग पण अतिशय मोठा वाटतोय. अरेंजमेंटच्या बाबतीत बोलायचं झालं तर इथं तुमचा मोठा सोफा आरामामध्ये बसू शकतो. समोर कितीही मोठा टीव्ही असेल तर इथे हा कव्हर होऊ शकतो. आणि वरची हाईट नक्की दाखवा. अशा हाईटचा फ्लॅट हे लिमिटेड फ्लॅट्स आहेत. त्यामुळे असं जर तुम्ही 3 BHK वाकडच्या जवळ तातवड्यामध्ये शोधत असाल आणि तुम्ही हिंजेवाडीमध्ये काम करत असाल तर दिस इज द बेस्ट फॉर कनेक्टिव्हिटी पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला इथे मिळू शकतो. चला आपण यात अजून एक गोष्ट मला चांगली जी वाटली की तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा स्पेस जो आहे ना हा स्टोरेज साठी दिलेला आहे. मग हा तुम्ही स्टोअर म्हणून यूज करू शकता किंवा तुम्हाला इथे जर देवघराची प्रोव्हिजन करायची असेल तर ते तुमच्या इच्छेनुसार इथे करू शकता. पण हा एक्स्ट्रा स्पेस हा ऍडिशनल तुम्हाला मिळत आहे. आता आपण बघूया किचन. या किचनची खासियत काय माहिती आहे का? किचनचा जर तुम्ही प्लॅटफॉर्म बघितला तर अतिशय मोठा आणि लांब प्लॅटफॉर्म तुम्हाला इथे मिळत आहे आणि इथे दुसरा डबल प्लॅटफॉर्म पण आहे. त्यामुळे युजेबिलिटी जर किचनची जर आपण बघितली तर अतिशय छान वे मध्ये इथे केलेली आहे. फ्रीजची प्रोव्हिजन तुम्ही या साईडला करू शकता. ड्राय बाल्कनी स्पेस अगेन याचा USP आपण बोलू शकतो कारण मोठ्या साईजची ड्राय बाल्कनी इथे तुम्हाला मिळते आणि ती आपल्याला सेपरेट दिलेली आहे, एनक्लोज नाही आहे. चलो आता याच्यानंतर आपल्याला बघायचं बिकॉज हा 3 BHK आहे. ही कन्सेप्ट जी आहे बटरफ्लाय कन्सेप्ट आहे आणि या 3 BHK मध्ये अजून एक सरप्राईज काय माहितीये का? तुम्हाला इथे मिळते एक्स्ट्रा ऑफिस स्पेस सुद्धा. तो सुद्धा तुम्ही बघून घ्या. ही एक चांगली ऑफिस स्पेसची जागा तुम्हाला इथे मिळते. इथे तुम्ही मुलांचं स्टडी रूम करू शकता किंवा तुमचं वर्क फ्रॉम असेल तर एक प्रायव्हेट स्पेस आहे तो इथे होऊ शकतो किंवा इथेही तुम्ही स्टोर रूम असेल, पूजा रूम असेल, मोठी करायची असेल तर इथे करू शकता. घर तुमचं आहे, तुम्हाला जे पाहिजे ते करा. आपण स्पेस दिलेला आहे तुम्हाला.
चला आता आपण बघूया तुमचं गेस्ट बेडरूम पण सुपर म्हणजे अतिशय ह्यूज साईजचं हे तुम्हाला गेस्ट बेडरूम मिळत आहे. बघा अरेंजमेंट कशी करायची आहे ते. इव्हन तुम्ही इथे जर आपण वॉर्डरोबची पण प्रोव्हिजन, इथे मोठा वॉर्डरोब आहे तो जरी दिला तर साईज जी आहे ती साईज तुम्हाला अतिशय मोठी मिळते. गेस्ट बेडरूमला तुम्हाला इथे एक्स्ट्रा बाल्कनी सुद्धा मिळते आहे. त्यामुळे एक बाल्कनी तुम्ही हॉलमध्ये बघितली असेलच, दुसरी बाल्कनी जी आहे ही तुम्हाला गेस्ट बेडरूमला मिळत आहे. गेस्ट बेडरूम बरोबर त्याचं मास्टर वॉशरूम सुद्धा चेक करून घ्या. चलो आता आपल्याला गेस्ट बेडरूम जर झाली, पहिली बेडरूम तर आपली सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला बघायची आहे तुमच्या मुलांची बेडरूम, त्याला आपण किड्स बेडरूम बोलू. पण त्याच्या पहिला इथे आपला डायनिंग आहे. डायनिंगच्या शेजारी अतिशय योग्य स्पेस मध्ये बाहेर तुम्हाला वॉश बेसिन कॉमन मिळत आहे आणि ते सुद्धा या अतिशय प्रीमियम ब्रँडचं मिळत आहे. त्याची एक वेगळी छान प्रोव्हिजन केली आहे. खाली तुम्ही तुमचा स्टोरेजसाठी सुद्धा स्पेस इथे करू शकता. चलो त्याच्या एक्झॅक्टली समोरच्या साईडला ही आहे तुमच्या मुलांची रूम. ती चेक तुम्ही करून घ्या. कशी वाटते तुम्हाला? याच्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी इथे तुम्हाला विंडोज सुद्धा या मोठ्या विंडोज दिल्या आहेत. त्यामुळे लाईट इफेक्ट अतिशय सुंदर जो आहे तो मिळतोय. आणि आजूबाजूला सर तुमच्या घराच्या जवळजवळ 500 पेक्षा जास्त झाडं आहेत. त्यामुळे ग्रीनरी म्हणजे सिटीमध्ये राहता तुम्ही अक्षरशः म्हणजे रिसॉर्टला किंवा फॉरेस्टमध्ये कसं राहण्याचं फील आहे ना, ते फील आपण घेऊ शकतो. आणि हा बघा तुमचा मास्टर बेडरूम. अरे 16 फुटाचा मास्टर बेडरूम तुम्हाला इथे मिळत आहे. ह्यूज म्हणजे मला एवढा छान मास्टर बेडरूम आणि त्याच्याबरोबर बाल्कनी सुद्धा तुम्हाला इथे मिळेल. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर विचार केला, तुम्हाला पहिली बाल्कनी हॉलमध्ये बघितला, दुसरी बाल्कनी तुम्ही गेस्ट रूम मध्ये बघितली आणि तिसरी बाल्कनी जी आहे ती तुमच्या मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा मिळते. आणि प्लस पॉइंट म्हणजे किती प्लस पॉइंट तुम्हाला सांगायचे, दिस इज वॉकिंग वॉर्डरोब तुमच्यासाठी खास. तो सुद्धा एकदा तुम्ही गो थ्रू करून घ्या. वॉकिंग वॉर्डरोब बघितलेला आहात तुम्ही, बाल्कनी बघितला आहात तुम्ही. आता तुमच्या बेडरूमची जी मास्टर वॉशरूम आहे ती चेक करून घ्या. ती अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये इथे तुम्हाला मिळते आहे. आपण दोन्ही जे मास्टर बेडरूम्स आहेत त्याचं वॉशरूम बघितलेलं आहे. जाता जाता कॉमन वॉशरूम पण चेक करून घ्या. काय मग पाहुणा, कसा वाटला सॅम्पल फ्लॅट तुम्हाला? जर आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला यामधलं सगळ्यात जास्त काय आवडलेलं आहे. हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रांना कुणाला जर प्रॉपर्टी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांची मदत करू शकता. आणि हो, हे सगळं करण्यासाठी मेहनत फार लागते. त्यामुळे जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. हो, इथेच करायचं आहे, नक्की करा. चला तर मग इथे आपण बघूया की इथे तुम्हाला व्हिजिट का करायची आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हा प्रोजेक्ट जो आहे हा न्यू लॉन्च प्रोजेक्ट आहे. याचे नवीन टॉवर जे आहेत ते ओपन झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला इथे इन्व्हेंटरीची चॉईस जी आहे ही अतिशय चांगली मिळू शकते, पण लिमिटेड टाइम फ्रेम साठी. कारण याचा प्रिव्हियस जो लॉन्च होता तो अतिशय काही दिवसामध्ये, पर्टिक्युलरली हे फ्लॅट तर अतिशय फास्ट गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला इन्व्हेंटरी पाहिजे असेल तर तुम्हाला लवकर इथे व्हिजिटला यायचं आहे. इथे आता जर बघितलं 8.5 एकरचा हा पूर्ण एरिया आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 50% ओपन स्पेस हा विथ ग्रीनरी
तुम्हाला मिळणार आहे. हा सगळ्यात मोठा या प्रोजेक्टचा मला USP वाटतोय, कारण सगळीकडे तुम्हाला सगळं मिळेल, पण ऑक्सिजन लेवल जिथं हाय असेल, अशी ग्रीनरी जिथं जास्त असेल, तिथं राहण्याची मजाच काही वेगळीच आहे. त्यामुळे ती मजा जर तुम्हाला अनुभवायची असेल तर व्हिजिटला तरी येऊ शकता ना. व्हिजिटला नक्की या. याच्याशिवाय आपण बघूया अजून काय काय पॉइंट आहेत. तर सगळ्यात पहिलं ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 BHK हा डबल हाईट लिव्हिंगचा फ्लॅट हा इथेच तुम्हाला मिळू शकतो. जवळजवळ 1375 म्हणजे अराउंड 1450चा कार्पेट, एवढा ह्यूज कार्पेट हा तुम्हाला इथे मिळतोय. याचा फायदा करून घ्या. पण ह्याच्याशिवाय माझ्याकडे नॉर्मल सिम्प्लेक्स मध्ये पण ऑप्शन आहेत की जिथे तुम्हाला 3 BHK जे आहेत तो 3 BHK 1106 स्क्वेअर फीटचा तुम्हाला मिळत आहे. दुसरा 2 BHK मध्ये सुद्धा माझ्याकडे 2 व्हरायटी आहेत. अराउंड 750 पासून ते 750 कार्पेटच्या रेंज पर्यंत इथे तुम्हाला 2 BHK सुद्धा मिळतील आणि 1 BHK सुद्धा स्पेशली लिमिटेड इन्व्हेंटरी काढलेली आहे. जवळजवळ त्याचा जो कार्पेट आहे तो 450चा कार्पेट तुम्हाला इथे मिळू शकतो. 1 BHK ची इन्व्हेंटरी फार कमी इन्व्हेंटरी आहे. त्यामुळे जर कोण बघत असेल आणि अशा प्रोजेक्टमध्ये चान्स मिस करू नका. तुम्हाला व्हिजिटला लवकरात लवकर मला कॉल करा आणि व्हिजिट शेड्यूल करा. चला अजून काय काय याच्यामध्ये आहे. या प्रोजेक्टची सगळ्यात मोठी USP काय माहिती आहे का? या प्रोजेक्टचं ग्रीनरी तर आहेच आहे, पण याची कनेक्टिव्हिटी. का? कारण ह्या प्रोजेक्टला जवळजवळ 4 साइडनी कनेक्टिव्हिटी आहे. येस, 4 साइड कनेक्टिव्हिटी. हा 8.5 एकरचा असल्यामुळे मेन रोड 24 मीटरचा तर आहेच आहे, पण याच्या बॅकएंडला सुद्धा एक दुसरा रोड जो आहे तो आपल्याला कनेक्ट करतो मुंबई बेंगलोर हायवेच्या सर्व्हिस रोडला. याच्याशिवाय BRT रोड कनेक्टिव्हिटी सुद्धा इथून फक्त 900 मीटर अंतरावर आहे. याच्याशिवाय जो भूमकर चौकाचा डिकेथलॉन आहे तिथून सुद्धा इथे तुम्हाला कनेक्टिव्हिटी अतिशय 2 ते 3 मिनिटांमध्ये तुम्ही पोहोचू शकता. म्हणजे एवढ्या 4 बाजूनं कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळे कनेक्टिव्हिटी तुम्ही जर हिंजेवर सर्व्हिस करत असाल किंवा तुम्हाला पुण्याला जायचं असेल किंवा तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर कुठे जायचं असेल तुम्ही हार्डली एक मी म्हणेन की 3-4 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही डायरेक्टली हायवेला कनेक्ट होऊ शकता. या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर मोस्टली प्रोजेक्ट जे आहेत 1 एकर, 2 एकर, 3 एकर, 4 एकर असे आहेत. हा प्रोजेक्ट जवळजवळ 8.5 एकर मध्ये असल्यामुळे वन ऑफ द बिगेस्ट लँड पार्सल या प्रोजेक्टचं आहेत. आणि आपले सगळे जे टॉवर्स आहेत हे सगळे टॉवर हायराईज Y1 मध्ये आहेत. लक्षात घ्या, आपले जवळजवळ 6 लेवलचं पार्किंग आहे, म्हणजे 2 बेसमेंट आहेत. 4 लेवल जे आहेत ते आपलं पोडियम लेवल आहे, P1, P2, P3, P4 आणि त्याच्यावर 26 फ्लोअर्स असणार आहेत. म्हणजे विचार करा, अराउंड तुम्हाला हाईट जी आहे ना, जर टॉप हाईट बघितली तर 32 फ्लोअरची हाईट तुम्हाला आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये मिळते. विचार करा, हायर फ्लोअर मधून व्ह्यू जो आहे काय होरायझन तुम्हाला जबरदस्त दिसेल. पण अगेन इन्व्हेंटरी तुम्हाला लिमिटेड असल्यामुळे फास्ट डिसिजन घेण्यासाठी व्हिजिटला लवकर यायचं आहे. जर सगळं आवडलं तर पुढचं आपण बघू, पण व्हिजिट तरी लवकर करा. हे असे ऑप्शन आहेत ना मार्केटमध्ये फार कमी अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर आपण जर बघायला गेलं तर याचे आपले सगळे जे फ्लॅट्स आहेत ना हे ईस्ट आणि वेस्ट फेसिंग आहेत, त्यामुळे वास्तू कॉम्पिटंट आहेत. अम्युनिटीज 40+ अम्युनिटीज आहेत. तुम्ही म्हणाल त्या अम्युनिटीज यामध्ये तुम्हाला इथे मिळू शकतील. आणि यात मला सगळ्यात चांगलं, मी त्यांचा लेआउट जे स्टडी करत होतो ना, मॅक्झिमम तुम्ही जर बघितला ना तर यांच्या जेवढ्या बाल्कनीज आहेत ना त्या बाल्कनीज पासून दुसऱ्याचा म्हणजे आपल्याला दुसरी बिल्डिंग वगैरे अशी दिसते असं नाहीये. मॅक्झिमम बाल्कन्यांना प्रायव्हसी जी आहे ना ही प्रायव्हसी तुम्हाला मिळते. समोर व्ह्यू अतिशय सुंदर तुम्हाला मिळू शकतो. याच्याशिवाय तुम्हाला एक्झॅक्टली फॉरेस्ट मध्ये वॉक केल्यासारखं आपण फॉरेस्ट ट्रेल या ठिकाणी डेव्हलप केलेला आहे. तुमचा योगा झोन जो आहे ना तो एक्झॅक्टली झाडांच्या सानिध्यात, म्हणजे जस्ट लाईक फॉरेस्ट मध्ये बसून तुम्ही योगा करता असं फिलिंग आलं पाहिजे, अशा वे मध्ये आपण अम्युनिटीज जे आहेत त्या अम्युनिटीज या ठिकाणी आपण डेव्हलप केलेले आहेत. आणि भरपूर ठिकाणी प्रोजेक्ट जे असतात हे काही फ्लॅट्स लँड ओनरचे असतात, काही फ्लॅट जे असतात डेव्हलपरचे असतात. पण हा जो प्रोजेक्ट आहे तो 100% ओन बाय डेव्हलपर असल्यामुळे इथे 100% जे फ्लॅट्स आहेत हे डेव्हलपर्स विकणार असल्यामुळे इथे तो एक ऍडेड ऍडव्हान्टेजेस हा तुम्हाला इथं मिळू शकतो. याच्याशिवाय आपण रेरा चेक केलं, रेरामध्ये आता याचं लिटिगेशन 0 लिटिगेशन आहेत. ती सुद्धा एक मोठी USP म्हणून आताच्या काळी होऊ
शकते. आणि सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट, काही काही लोकांकडे ओन कॉन्ट्रीब्युशन कमी असतं, पण आपल्याकडे इथे काही आपण आपल्या थ्रू एक्सक्लुझिव्ह काही बँकर्स आहेत, त्याच्या थ्रू तुम्हाला 95-98% पर्यंत लोन देऊ शकतो. म्हणजे फक्त तुम्हाला 2% ओन कॉन्ट्रीब्युशन द्यायचं आहे आणि फक्त स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची अमाऊंट मॅनेज करायची आहे. बाकी आपण पूर्णपणे त्यामध्ये तुम्हाला मदत करू. आणि जर ऍडिशन अजून घ्यायची झाली तर ह्याच्यामध्ये एक आपल्याकडे काही बँकर्स कडून अशी सुंदर ऑफर आहे की ज्याच्यात तुम्हाला जवळजवळ 18 महिन्यापर्यंत 5 EMI, म्हणजे काही तुम्ही जर रेंटवर राहत असाल तर त्याची सुद्धा आपण प्रोव्हिजन या ठिकाणी केली आहे. तुम्हाला तो एक बॅलन्स जो आहे तो इथे तुम्हाला मिळू शकतो. तर ह्यात सगळं काही चांगलं आहे. फक्त इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला योग्य वेळी इथे विजिट करायला येणं आणि जर आवडलं तर पुढच्या गोष्टी करणं. पण असं सुंदर ऑप्शन जर तुमच्याकडून मिस झाला तर तुमच्या आयुष्यातली फार मोठी गोष्ट मिस झाल्यासारखी होईल. कारण प्रॉपर्टीचा निर्णय हा सारखा होत नाही. आणि फर्स्ट टाइम अशा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 4 BHK सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे, 3 BHK पण आहे, 2 BHK पण आहे आणि 1 BHK पण आहे. हा जो आपण आता प्रोजेक्ट आता सॅम्पल फ्लॅट जो आपण शूट केलेला आहे हा 3 BHK डबल हाईट लिव्हिंगचा केलेला आहे. आता आपण सेकंड पार्ट मध्ये याचा दुसरा जो सॅम्पल फ्लॅट आहे जो 3 BHK मध्ये आहे, अजून एक सॅम्पल फ्लॅट आपल्याकडे आहे जो 2 BHK मध्ये आहे आणि अजून एक आहे जो 1 BHK मध्ये आहे. हे सगळे पण आपण शूट करणार आहोत. तो तुम्ही नेक्स्ट पार्ट मध्ये बघा. आणि जर कुणाला याच्याशिवाय दुसरे काही ऑप्शन पाहिजे असतील तर त्यांना सजेस्ट करा. ऍट द एंड प्राइसिंग न्यू लॉन्च आहे, यू गेट अ एक्सक्लुझिव्ह बेनिफिट. आता फक्त आपण टोकन घेत आहोत. ते टोकन पहिलं 1 लाखाचं आणि 3 लाखाचं असे 2 प्रकारचे टोकन आहेत. बाकी डिटेल्स दोन्ही टोकन जे आहेत ते 100% रिफंडेबल आहेत. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही. आणि याच्यामध्ये आपल्याला काही स्पॉट डिस्काउंट ऑफर सुद्धा मिळू शकतात आणि लॉन्चिंगचा बेनिफिट तर आमच्याकडनं आम्ही नक्कीच तुम्हाला देऊ. त्यामुळे ज्यांना कुणाला हायवेच्या जवळ घर पाहिजे, जे कोण हिंजेवाडीमध्ये काम करतात किंवा काम करणारे आहेत, जे कोण मुंबईमध्ये काम करतात पण त्यांना पुण्यामध्ये घर पाहिजे, त्यामुळे हाय कनेक्टिव्हिटी चांगली पाहिजे, या सगळ्यांसाठी दिस इज द एकमेव ऑप्शन हा प्रोजेक्ट. आणि हा जर सगळंच आवडलं असेल तर काय करायचंय, जस्ट कॉल मी आणि विजिट शेड्यूल करा. धन्यवाद.